नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. ज्ञान केवढं अफाट आहे, तुझ्या महोदार सरस्वताच्या महासागरीचा जरी मी नमी, झालो तरी गे तृषा मनमनाची, कधीही कधीही न होणे कमी. असं या भरतभूमीच्या वर्णनात कवीला का म्हणावंसं वाटलं होतं ते आत्ता कळलं. त्यांच्या भावनेची अनुभूती आली, त्यांच्याशी तादात्म्य पावता आलं. हेही नसे थोडके. आत्मा, ब्रह्म, आनंदमय जीवात्मा हे सगळं काही व्यासांनी सांगितलं. तेही होईल तेव्हा होईल. ह्या जन्मी नच जमलं तर पुढच्या जन्मी होईल. पण आज एका महान कवीच्या आत्म्याच्या विशुद्ध भावनांशी एकरूप तर होता आलं, समन्वय तर साधता आला. याचा मला मनोमन आनंद झाला. गेले 3 दिवस मी सतत व्यासांच्या कथनावर विचार करते. खूप अवघड असलं तरी आनंददायी आहे व्यासांचं कथन. शब्दालाही आत्मा असतो, मन असतं, शरीर असतं, प्रतिष्ठा असते, गौरव असतो आणि महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानही असतो. असा मला अचानक साक्षात्कार झाला. त्यांनाही जन्म आहे, मृत्यू आहे, पुनर्जन्म आहे आणि चिरंजीवित्वही आहे व्यासांसारखं. अनेक दिवस झाले काळाशी संवाद घडला नव्हता. व्यासांचं कार्य काळाच्याही पुढे होतं. भविष्याची, पुढच्या पिढ्यांची तरतूद होती ती. आपल्या पुत्रपौत्रांच्याही पुत्रपौत्रांसाठी ज्ञानाचा साठा करून ठेवण्याचं अनोखं स्वप्न पाहून पूर्णत्वाला जावं म्हणून रात्रंदिन तनु शिणवणारा आपल्या जीवन प्रवासाची किती वर्ष समाप्त झाली आहेत याचं भानही नसलेला तो आत्मा, महात्मा, दऱ्याखोऱ्यांमधून धावणाऱ्या वाऱ्यासारखा भिरभिरत होता. कधी झंझावातात तर कधी चक्रवातात परिवर्तित होत होता, तर कधी पांडुपुत्रांच्या वनवासात चंदनशीतल झुळूक होऊन पाहत होता. तीर्थयात्रा करीत करीत पांडुपुत्र गंधमादन पर्वतावर पोचले. त्यांचं एक दुःख दूर झालं. त्यांचा प्रिय अर्जुन तिथे भेटला आणि जणू तीर्थयात्रेला आल्याचं सार्थक वाटलं. काही दिवस त्याच्यासह विहार करून गंधमादन पर्वतावरचं रमणीय उद्यान सोडून पांडव निघाले. पर्वतांची उंच शिखरं, खडकाळ स्थानं, सिंहाच्या गुहा, पर्वतावरच्या नद्या पार करण्यासाठी केलेली व्यवस्था, अनेक झरे ओलांडत, समतल प्रदेश बघत, हरणं, हत्ती, नानाविध पक्षी यांनी भरलेल्या अरण्यांची शोभा बघत, अनेक वेळा दुर्गम स्थानी विश्राम करीत, मेरू मंदार पर्वत बघत, कैलासाची यात्रा करून पुन्हा गंधमादन पर्वताजवळ वृषपर्व्याच्या आश्रमात आले. तिथे काही काळ विश्राम करून बद्रिकाश्रमात आले. पांडव तिथे आले खरे, पण काही दिवसांपूर्वीच महर्षी व्यास तिथून निघून गेले होते. त्यांची गाठ पडू शकली नाही. मग थोडं पुढे मागे जाऊन ते काळ नरनारायणाच्या क्षेत्रात राहिले. अनेक दिवस आनंदात व्यतीत केल्यावर नाईलाजानं परतले. त्यांच्या वनवासाची 11 वर्ष समाप्त होऊन 12वं सुरू होणार होतं. या एका वर्षात त्यांना पुढच्या एका वर्षाच्या अज्ञातवासाची योजना करणं आवश्यक होतं. अखेरीस मजल दर मजल करीत द्वैतवनात पोचले. त्या वनात त्यांची प्रतीक्षा करत असलेले लोक त्यांना भेटून त्यांच्याकडून यात्रेचं वर्णन ऐकायला उत्सुक झाले होते. ते दिवशी ज्येष्ठ पांडुपुत्र आपले बंधू, पत्नी धौम्य ऋषी यांना म्हणाला, काल रात्री मला एक स्वप्न पडलं, ज्यात या वनात निवास करणारे सगळे हिंस्त्र पशु आले होते. म्हणाले, राजा, आम्ही द्वैतवनातले पशु तुझ्या कृपेची याचना करायला आलो आहे. आपले सर्व बंधू शूर आणि शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण आहेत. त्यांनी आम्हा वनवासी हिंस्त्र पशूंचा जवळजवळ संहार केला आहे. आमच्या वंशाच्या बीजापुरतेच आम्ही शेष आहोत. आपल्या कृपेने हे वंश टिकावेत. आम्ही जगावं म्हणून आलो आहोत. मी त्यांना विचारलं, मी तुमच्या कल्याणासाठी काय करू शकतो? आपण हे वन सोडून दुसरीकडे जावं असं आम्ही सुचवू इच्छितो, म्हणजे आम्ही सुखानं जगू शकू. मला त्यांचं म्हणणं पटलंय. राजा ज्या भूमीवर असतो त्या भूमीवरच्या प्राण्यांना त्यानं व त्याच्या परिवारानं त्रस्त नको करायला. आपण हे वन सोडून दुसरीकडे जाऊ. युधिष्ठिराचं म्हणणं सर्वांना पटलं. हिंस्त्र पशूंवर सुद्धा दया दाखवली पाहिजे. पांडवांनी निश्चय केला. काही दिवसातच त्यांनी तिथे राहणाऱ्या ब्राह्मणांसह त्या वनातून प्रस्थान केलं. तिथून निघून तपस्वी पुण्यशील लोकांनी युक्त अशा काम्यक वनातल्या आपल्या आश्रमात पोचले. तिथे राहू लागले. आता पांडवांच्या वनवासाची 11 वर्ष पूर्ण होऊन गेली होती. फळं कंदमुळं खाऊन अनेक कष्ट सहन करीत निसर्गतः येणाऱ्या कौरवांकडून आणल्या गेलेल्या विविध संकटांना तोंड देत
अत्यंत धैर्यानं वनात आपला काळ कंठत होते. माझ्यामुळे माझ्या बंधूंना कष्ट सोसावे लागत आहेत. अनेक अपमान सहन करावे लागत आहेत. अतिशय सुखात राहण्याची योग्यता असून दुःखमय जीवन जगत आहेत. अशा अनेक प्रकारचे विचार युधिष्ठिराच्या मनात वारंवार येऊ लागले. तो सतत उदास राहू लागला. त्याची निद्राही नाहीशी झाली. सतत शकुनीचे कपटी कुत्सित दृष्टिक्षेप, कर्णाची कटू वचनं स्मरत होती. मन ग्लानीनं भरून जाऊ लागलं. त्याची ही स्थिती अनुजांना बघवेना, पण करणार काय? निमूटपणे सगळं सहन करणं हा एकमेव पर्याय त्यांच्याजवळ होता. आपल्या पौत्रांची ही व्यथा व्यासांना मनोमन उमजली. ते त्वरित काम्यकवनात आले. व्यासांच्या आगमनाचं वृत्त युधिष्ठिराला कळताच तो दूरपर्यंत त्यांना सामोरा गेला. आदरानं सत्कार करून कुटीत घेऊन आला. सगळे त्यांच्या भोवती येऊन चरणाशी बसले. चरण चुरू लागले. आपले पौत्र असे वनवासाच्या कष्टानं दुर्बल झालेले, जंगली फळं कंदमुळं खाऊन जीविका करत असलेले पाहून व्यासांना अतीव दुःख झालं. त्यांचे नेत्र अश्रुपूरित झाले. कंठ दाटून आला. गदगद कंठानं म्हणाले, युधिष्ठिरा, दुःखी होऊ नकस. तुझं मन मला कळतंय, पण माझं कथन मात्र मनी जतन करून ठेव. मानव हा नेहमीच क्रमाक्रमानं सुखदुःखाचं सेवन करीत असतो. कोणीही या जगात ज्याचा कधी अंत होत नाही असं शाश्वत सुख भोगू शकत नाही. उत्तम बुद्धी असलेला प्रज्ञावंत पुरुष उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याचं अधिष्ठान असलेल्या ब्रह्माला म्हणजे परमात्म्याला जाणून घेतो आणि कधी हर्ष आणि शोक करीत नाही. विवेकी पुरुषानं प्राप्त सुखाचं स्वागत करावं. आपणहून आलेल्या दुःखाचा भारही धैर्यानं वहन करावा. जगात ज्यांनी तपश्चर्या केली नाही ते महान सुखाची प्राप्ती कधी करू शकत नाही. तपाशिवाय दुसरं साधन नाही. तपश्चर्येनं असाध्य असं काहीही नाही. जे लोक अधर्मात रुची असणारे असतात ते कधीच सुख प्राप्त करू शकत नाही आणि जितेंद्रिय कधीच व्यसनात अडकत नाही. ज्यांची बुद्धी शुभकर्मात आसक्त असते त्यांचं कल्याणच होतं. तेव्हा आता होऊन गेलंय त्याचा शोक करू नकोस. युधिष्ठिराच्या मनाला व्यासांचा हा उपदेश खूप सुखावत होता. त्याच्या चित्तवृत्ती शांत करीत होता. त्यानं विचारलं, हे भगवान, दानधर्म आणि तपश्चर्या या श्रेष्ठ काय? कशाचं फल अधिक आणि दोहोंमध्ये दुष्कर काय? पुत्रा, पृथ्वीवर दानापेक्षा दुष्कर असं कार्य कोणतंही नाही. आधीच लोकांना धनाचा मोह असतो. धन फार कष्टानं प्राप्त केलेलं असतं. धनप्राप्तीसाठी कोण कोण काय काय करतात ते बघितलं की जाणवतं. कोणी कृषीकर्म करतो, कोणी रानावनात जातो, सागरातून मोती काढतो, कोणी धनाच्या इच्छेनं दूर देशी जातात. दुःख करून मिळवलेल्या त्या धनाचा त्याग करणं कठीण असतं. द्रव्याच्या दानासारखं दुष्कर काही नाही. माझ्या मते दान हे सर्वश्रेष्ठ आहे. परंतु दान म्हणजे द्रव्य दान करण्याच्या संदर्भात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे दान करायचं असेल तर द्रव्य मानवानं न्यायमार्गानं निर्मित केलेलं असावं. असं उत्तम द्रव्य देश, काल, पात्रता विचार करून श्रेष्ठ दान द्यावं. अन्यायानं प्राप्त केलेल्या धनाचा दानधर्म जो केला जातो तो दानकर्त्याचं कधीही कल्याण करीत नाही, ना दात्याचं ना याचकाचं. शिवाय दान करताना मी दान केलं आहे हा कर्तेपणा त्यागता आला पाहिजे. एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू देऊ नये. सत्पात्री केलेलं थोडंसंही दान अनंत फळ देणारं असतं. विशुद्ध अंतःकरण हवं, दर्पहीन असावं. मुद्गल ऋषींनी एकच द्रोण धान्य दान करून फार मोठं फळ मिळालं होतं. तसंच तात ही कथा आम्हाला ज्ञात नाही. महात्मा मुद्गलांनी द्रोणभर धान्याचं दान कसं केलं, केव्हा आणि कोणाला केलं होतं? युधिष्ठिरानं विचारलं. फार पूर्वी कुरुक्षेत्रावर मुद्गल नावाचे एक ऋषी राहत होते. ते उच्च वृत्तीनं आपला निर्वाह करीत होते. म्हणजे कपोत पक्षी ज्याप्रमाणे शेतात खाली पडलेले धान्याचे दाणे वेचून उपजीविका करतात, शेतात सांडलेलं धान्य वेचून आणायचं, तेही केवळ आवश्यकतेपुरतं द्रोणभर, तेवढ्यावरच निर्वाह करायचा. फक्त द्रोणभर धान्य संग्रही ठेवत असत. कोणी भुकेली व्यक्ती किंवा अतिथी उपाशी राहू नये, त्यांना लागू नये तसं. आणि अतिथीचं भोजन झालं की त्यानंतर स्वतः भोजन करीत असत. त्यांच्या सच्चिलतेची प्रशंसा सर्वमुखी होऊ लागली. दुर्वास ऋषींनी त्यांच्या व्रताची प्रसिद्धी ऐकली आणि त्या ठिकाणी आले. पर्वकाळी अतिथीचं भोजन झाल्यावर जे उरेल ते खाऊन ऋषींचं राहायचं व्रत त्यांना ठाऊक होतं. त्या दिवशी दुर्वासांनी मुद्गल ऋषींच्या घरचं सगळं अन्न खाऊन संपवलं. मुद्गलांना उपाशी राहावं लागलं. असं 5-6 वेळा झालं. पण आपल्या चर्येवर त्याचा किंचितही परिणाम न होऊ देता ते उपाशी राहिले.
त्यांनी दुर्वासांचं मन जिंकून घेतलं. पुढे त्यांना स्वर्गसुखापेक्षाही शाश्वत समाधान आनंदाची कामना करून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. मुद्गल ऋषींच्या कथेनं पांडव प्रभावित झाले. त्यांना या वनवासाचा अधिक महत्त्वाचा लाभ झाला होता. त्यांच्या भेटीला येणारे उत्साह कायम राहावा, वनवास सुखमय व्हावा, मनोधैर्य त्रयोदश संवत्सर कायम राहावं असं सगळेजण प्रयास करीत असत. त्यांच्या भेटीला येणारे सातत्यानं विविध कथा सांगत पांडव लाभान्वित होत होते. ऋषीमुनींचे कृतज्ञ होते. व्यास तर पितामह होते. या कथांमुळे पांडवांची ज्ञानवृद्धी होत होती. आदर्श चरित्र श्रवणामुळे दिवसेंदिवस पांडुपुत्रांच्या आचरणात शुद्धता येत होती. यावेळी देखील व्यासांनी उपदेश करून मनातला निरुत्साह दूर केला. या क्षणी पांडवांचं उत्साही असणं अत्यंत आवश्यक होतं, कारण वनवासाची 12 संवत्सरं समाप्त होत आली होती. येणाऱ्या संवत्सराच्या अज्ञातवासाची योजना निश्चित करावी लागणार होती. तिथलं कार्य समाप्त करून व्यास पुनश्च बद्रिकाश्रमाकडे जायला निघाले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.